टाइम लागते साहेब लोक आले तर हिंगोलीहून आलेत म्हणले काहीतरी मदत करू तुम्हाला करू रे अरे काल दुपारून एक सटक पडलं काल इकडून पाऊस झाला माझ्या शेतामध्ये जवळपास 3 ते 4 दिवस झाले सोयाबीन काढून टाकलेले आहे. दररोज दुपारी 2 वाजता मुसळधार अशा ठिकाणी पाऊस येत आहे. त्यामुळे सोयाबीन कापणी केलेली आहे त्या आणि जमासुद्धा करता येणं झालं आहे आणि माझं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 3 एकरामध्ये माझा 80 ते 90,000 रुपये खर्च झालेला आहे. तो सुद्धा आता यावर्षी वसूल होईल याची सुद्धा गॅरंटी नाही. सरकारने या पहिलेच 2 तारखेला या महिन्यात 2 तारखेला पाऊस पडल्यामुळं दुष्काळी जाहीर केली होती आणि मदत देतो म्हणून सांगितलं होतं. आत्तापर्यंत आम्हाला एका शेतकऱ्याला मदत मिळाली नाही आणि त्यातच हा एक संकट आलेलं आहे. त्यामुळं आम्ही जीवन जगाव कसं हा आमच्यापुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे. सोयाबीन कधी कापून टाकले? सोयाबीन आता 3 दिवस झालेले कापून टाकलेले. अजून काय जमा करता येणं झालं. जमा करायच्या टायमाला पाऊस येत आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत तर वातावरण ढगाळ राहिल्यामुळं जमा करता येणं झालं आणि 2च्या नंतर दुपारी परत पाऊस यायला आहे. त्यामुळं सोयाबीन काय जमा करता येणं झालं. खूप प्रमाणात सोयाबीनला मोड आलेला आहे. त्यामुळे सोयाबीन जमा करता येणं झालं आहे. जमा केल्यावर परत सोयाबीन खराब होतं आहे आणि मार्केटला भाव काय येतं आहे याची सुद्धा गॅरंटी लागणं झाली. मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पद्धतीनं परतीचा पाऊस बरसतोय आणि या पावसाचा फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसतोय. कारण सोयाबीनची काढणीची वेळ आलेली आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीन कापून टाकलेलं आहे. परंतु 2 दिवसापासून सातत्यानं होत असलेल्या पावसाचा फटका या सोयाबीनला बसलेला आहे. मी हिंगोली जिल्ह्यातील सावळी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी शेतकरी आघाव यांचं हे शेत आहे. या शेतामध्ये आपण बघू शकता सोयाबीनची कापणी केलेली आहे. 2 दिवसापासून कापून टाकलेल्या सोयाबीनच्या ह्या सुड्या पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत. अक्षरशः पूर्णपणे सोयाबीन पाण्यामध्ये भिजलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सोयाबीनला अगदी मोड आलेले आहेत. एवढं जे पाणी आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये होतोय आणि हे संपूर्ण या शिवारातील सोयाबीनची ही अवस्था आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पूर्णपणे पाण्यामध्ये नुकसान झालेलं आहे. अगोदरच झालेल्या अतिमुसळधार झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना जी अग्रिमी जाहीर केली ती मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काढणी सुरू असलेल्या बहुतांश सोयाबीनची हीच अवस्था आहे. त्यामुळं आता या संपूर्ण नुकसानीची दखल सरकार कशा पद्धतीने घेते हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरापर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, सावळी, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.